आणखी महत्त्वाची एक बातमी आहे ती आपण पाहूयात। मी सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेलो आहे असं विजय शिवतारे यांनी म्हटलेलं आहे। मी सुनेत्रा पवारांच्या प्रचारात आता सक्रिय आहे असं आता शिवतारे यांनी म्हटलं। 2 दिवसापूर्वी सुनेत्रा पवार यांनी स्वतः विजय शिवतारे यांची भेट घेतलेली होती। त्यानंतर आता शिवतारे सुनेत्रा पवारांच्या प्रचारात शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर आज सासवडमध्ये महायुतीची जाहीर सभा पार पडणार आहे। ज्या जाहीर सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। याच जाहीर सभेसंदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत विजय शिवतारे स्वतः आहेत। सर, काय आजच्या बैठक सभेचं नेमकं कसं नियोजन असणार आहे? कारण तुमच्या ज्या काही बैठका झालेल्या आहेत त्या बैठकांमध्ये जे तुम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे त्याची काही घोषणा आज या सभेच्या माध्यमातून होणार, काय नेमक्या घोषणा असणार आहेत? गेल्या 27 तारखेला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत रात्री 11 ते 2 जवळजवळ 3 तास बैठक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या झाली। आणि माघार घेण्याच्या संदर्भामध्ये मी ठाम होतो की मी माघार घेणार नाही, परंतु महायुतीला त्याचा फटका बसतोय, संपूर्ण पक्षाला त्याचा आमच्या फटका बसतोय असं म्हटल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचं ऐकून मी थांबलो होतो। 2 दिवसापूर्वी तो निर्णय घेतला होता। त्या दिवशी बैठक झाल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, जर पुढे आता संघर्ष टाळायचा असेल तर त्याच्याबरोबर मग माझ्या मतदारसंघातली अडकलेली कामं, माझा राग जो होता की ज्या पद्धतीने त्यावेळेस राष्ट्रवादीने काम करून माझा पराभव करण्याचं जे काम केलं होतं त्याच्यातून माझं काय झालं ते जाऊ द्या मोरद्या, परंतु मतदारसंघाची खूप मोठी नुकसानं झाली। आज दुष्काळ आहे आणि दुष्काळाच्या काळामध्ये 3 वर्षाच्या आत गुंजवणीचं पाणी फिरलं पाहिजे होतं, 2 वर्ष ऑपरेशन मेंटेनन्स होतं, आज पियाला पाणी नाही। त्यामुळे गुंजवणीचं पाईपलाईन असेल, त्याचबरोबर विमानतळ असेल, राष्ट्रीय बाजार असेल, त्याचबरोबर पुरंदर उपसाचं जे 56 कोटीचं रिपेअर्सचं सगळं काम आहे ते तो संदर्भ असेल, देवाची उरळी आणि फुरसुंगी येथील फायनल अंतिम घोषणा सरकारने करणे नगर परिषदच्या ते असेल, टॅक्सच्या बाबतीतलं असेल, इतर जी 9 गावं आहेत त्या 9 गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रचंड आहे। शहरात आम्ही गेलो परंतु उंडरी, पिसोळी, आंबेगाव वगैरे या भागात पाण्याची अडचण आहे, त्याबद्दलचं लॉंग टर्म शॉर्ट टर्म धोरण याबाबतीत चर्चा झाली। बारामतीमध्ये निरेतलं पाणी उचलून करेट टाकायचं आणि करा भरून ठेवून तिथल्या 29 गावांना 50 वर्षात पाणी देता आलं नाही, ते देता येईल त्या संदर्भातली चर्चा, अशा अनेक चर्चा ज्या झाल्या त्या लेखी चर्चा त्या सगळ्याला त्यांनी मान्यता दिली होती। आणि मी म्हटलं होतं की मी जाऊन लोकांना सांगेल, पण तसं न करता एक जनसंवाद सभा आपण पालखी तळावर घेऊ आणि त्या पालखी तळावर सर्वांनीच तिथे या तिघांनी आणि हे शब्द जनतेला आश्वासित करा, म्हणजे मग मी माघार का घेतली याचं लोकांचा असणारा जो गैरसमज आहे तो दूर होईल आणि शेवटी संघर्ष करून जे मिळवायचं ते तहाच जर मिळत असेल तर मग एनर्जी कशाला वाया घालवायची। त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांचं त्यांना अडचणी कशासाठी हव्यात, पक्षाला कशासाठी, असा सारासार विचार करून ती उमेदवारी मी माघारी घेतली। त्यानुसार जे ठरलं होतं ते जनतेला संवाद करण्यासाठी सांगण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मला वाटते अमित शहांची सभा अचानक नांदेड येथे लागली आणि त्यामुळे बहुतेक DCM-1 म्हणजे देवेंद्र फडणवीस कदाचित तिकडे असतील, परंतु दादा अजित पवार आणि मुख्यमंत्री निश्चित असतील, त्याच्याबरोबर मग भाजपचे चंद्रकांत दादा पाटील येण्याची शक्यता आहे। तर असं त्यांच्या तोंडातून ते जनतेला बोललं जाईल। पण मग या सगळ्या याच्यातून नेमकं आता सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये तुम्ही असणार आहात का, सक्रिय होणार आहात का? कारण तुम्ही ज्या काही मागण्या किंवा तुमचे काही जे प्रश्न होते ते मार्गी लागलेले, कारण की दोन्ही मुख्यमंत्र्यांनी याचं आश्वासित केले। आता तुम्ही सुनेत्रा पवार ज्या बारामतीतल्या महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात सक्रिय होणार? एक लक्षात घ्या, हे सगळं कशासाठी केलं? महायुतीसाठी केलं। नरेंद्र मोदींना पंतप्रधान 3ऱ्या वेळेस बनवलं पाहिजे, भाजपची सत्ता केंद्रात असलीच पाहिजे देशाच्या हिताने, आणि तो एक लार्जर इश्यू होता। आमचा हा स्थानिक एक इश्यू होता की बाबा त्यांच्या विरुद्ध कधी इतरांना का संधी नाही म्हणून, पण आता जेव्हा हे सगळं मिटलेलं आहे त्यावेळेस महायुतीचा प्रचार करायलाच हवा। माझ्या दृष्टीने सुनेत्राताईंना मत म्हणजे मोदींना मत, त्यामुळे हे मत आम्ही मोदींसाठी करतोय। निश्चितपणे संपूर्ण जनता देखील प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि ते मत मग कोणी उमेदवार असो
अल्टिमेटली हे मत कोणाला जात आहे तर मोदींना जात आहे आणि मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत आणि म्हणून मी सक्रिय याच्यामध्ये असणार आणि एकदा शब्द दिले अजितदादांना सुद्धा आश्वासित केलं की आमच्या इथून पूर्णपणे ताकद लावून आम्ही सगळे शिवसैनिक भाजपचे लोक राष्ट्रवादीचे लोक सगळे आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू एकदा शब्द दिला महायुतीचं काम करायचं ते काम निश्चितपणे माझे सर्व लोक करतील निश्चित पण 2 दिवसांपूर्वी अजित पवार ज्यावेळी बारामतीमध्ये बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही माघार घेऊ नये यासाठी काही लोकांचे फोन्स तुम्हाला येत होते काही ज्येष्ठ नेत्यांचे फोन्स तुम्हाला येत होते माघारीसाठी माघार घेऊ नये म्हणून कोण लोक होती कोण हे ज्येष्ठ नेते होते ज्यांचे फोन तुम्हाला येत होते नाही असं आहे ना त्यांनी ते सांगितलं मला अख्ख्या महाराष्ट्रातून फोन होते कोणाचं नाव सांगायचं नाही कोणाचं नाही त्यामुळे ते आहे ते कन्फ्युजनमध्ये राहील तेवढं बरं आहे कारण मग त्यांच्या विरोधात कोण कोण लोक होते